सो लास्ट लेक्चर मध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचे दोन टाइप्स झालेले आहेत आपले. या लेक्चर मध्ये आपण आपला थर्ड टाइप स्टार्ट करणार आहोत. तो आहे होमोजिनस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की थ्रू आउट द डिफरन्शियल इक्वेशन डिग्री सेम असते. ह्या होमोजिनस इक्वेशन तुम्ही M1 मध्ये पण शिकलेला आहात. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सेम होमोजिनस इक्वेशन आपण फक्त डी मध्ये डिफरन्शियल इक्वेशन मध्ये शिकायचं आहे. सो कन्सेप्ट काय, जर का थ्रू आउट द इक्वेशन तुमची डिग्री सेम असेल तर तो इक्वेशन होमोजिनस डिफरन्शियल इक्वेशन असतो आणि तो सॉल्व्ह करणं खूप जास्त सोपं आहे. त्याचं सबस्टिट्यूशन फिक्स आहे. फक्त अवघड पार्ट काही असला त्याच्यात तर ते इंटिग्रेशन आहे. ओके, सो सबस्टिट्यूशन फिक्स आहे. सबस्टिट्यूशन असं आहे, वी हॅव टू सबस्टिट्यूट y बाय x इज इक्वल टू u. हे सबस्टिट्यूशन फिक्स आहे. होमोजिनस डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं की हे सबस्टिट्यूशन तुम्हाला करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलंही नाही. कसाही क्वेश्चन असू दे, सबस्टिट्यूशन फिक्स आहे. क्वेश्चन पाहूया आपण. सो क्वेश्चन आहे x dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर बाय x इज इक्वल टू वाय. सो पहिले व्हेरिएबल सेपरेबल आहे का किंवा सबस्टिट्यूशन काय होऊ शकतं का, तर व्हेरिएबल सेपरेबल ह्या शक्य नाही, कारण इथे x आहे, इथे y, x y ह्याला कितीही कारण मी तोडू शकणार नाही. सो व्हेरिएबल सेपरेबल गेला. सबस्टिट्यूशन तर असं कुठलं फिक्स सबस्टिट्यूशन नाहीये, ब्रॅकेट नाहीये जो आपण सबस्टिट्यूट करू शकू. सो आपण जाऊया थर्ड टाइपला, होमोजिनस आहे की नाही चेक करा. याची डिग्री किती आहे, x रेस टू 1, 1 डिग्री आहे. याची डिग्री किती आहे, न्यूमरेटरची 2 आणि डिनॉमिनेटरची 1. सो 2 मायनस 1. सो या अख्ख्या पार्टची डिग्री आहे 1. याची डिग्री आहे 1. सो थ्रू आउट द इक्वेशन तुमची एक्स वाय याच्या कॉम्बिनेशनची डिग्री किती आहे, 1. सो या क्वेश्चन मध्ये डिग्री आहे 1. सो इट्स अन होमोजिनियस इक्वेशन. सो मी सांगतो त्याच स्टेप्स तुम्ही यूज करायच्या आहेत होमोजिनियस इक्वेशन मध्ये. स्टेप नंबर 1, जी काही डिग्री आली आहे तेवढ्या पॉवरच्या एक्सनी मेन इक्वेशनला डिवाइड करून घ्या. तेवढ्या पॉवरच्या एक्सनी. आता डिग्री किती आहे आपली, 1. सो डिवाइड बाय एक्स रेस टू 1. डिग्री किती आहे, 1. मग एक्स रेस टू 1 ने डिवाइड करा. हे बघा, अख्ख्या इक्वेशनला एक्स रेस टू 1 ने डिवाइड केलं म्हणजेच काय, एक्स ने डिवाइड करतो. इथे एक्स एक्स कॅन्सल होईल. सो इथे डीवाय बाय डीएक्स. एक्स एक्स कॅन्सल झाला. इथे डिवाइड बाय एक्स केलं की हा वाय स्क्वेअर आणि खाली एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, इथे वाय आहे, वाय ला डिवाइड बाय एक्स केलं की वाय बाय एक्स. मी हे का एक्स ने डिवाइड केलं, मी एक्स ने डिवाइड का केलं तर तुम्ही ऑब्झर्व करा, प्रत्येक ठिकाणी वाय बाय एक्स आलाय. इथे वाय बाय एक्स आलाय, इथे वाय बाय एक्स आलाय. आणि मी म्हटल्याप्रमाणे होमोजिनियस इक्वेशन आलं की सबस्टिट्यूशन काय करायचंय तुम्हाला, वाय बाय एक्स इज इक्वल टू यू. सो ही स्टेप महत्वाची, सगळीकडे तुम्हाला वाय बाय एक्स दिसलं पाहिजे. सो स्टेप नंबर 1, डिवाइड करा त्या एक्सच्या पॉवरनी. स्टेप नंबर 2, सबस्टिट्यूशन. सो वाय बाय एक्स इज इक्वल टू यू, हे फिक्स आहे आपलं. म्हणजेच वाय इज इक्वल टू काय, एक्स यू. वाय बाय एक्स इज इक्वल टू यू म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स यू. हे मल्टिप्लाय करा आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढा, कारण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण सबस्टिट्यूट करायचं आहे. तुम्हाला जिथे जिथे वाय आहे त्याला घालवून टाकायचं आहे, जसं मी लास्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलं. सो डीवाय बाय डीएक्स मला घालवून टाकायचं आहे. बघा, डीवाय बाय डीएक्स डेरिव्हेटिव्ह काढतोय, एक्स यू दोघेही व्हेरिएबल आहेत. हे लास्ट लेक्चर मध्ये शिकून झालेलं आहे. एक्स तसाच, यू चा डीयू बाय डीएक्स प्लस यू तसाच, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. सो हे माझं सबस्टिट्यूशन. सो ऑब्झर्व करा, होमोजिनियस इक्वेशनला हे सबस्टिट्यूशन कधीच बदलणार नाही. कितीही वेगळा क्वेश्चन येऊ दे, सबस्टिट्यूशन हे फिक्स आहे. ओके, सो पुढच्या इक्वेशन मध्ये, पुढच्या क्वेश्चन मध्ये मी डायरेक्टली हे यूज करणार आहे. हे सॉल्व्ह करत बसणार नाही, कारण तुम्हाला पाठ पाहिजे की होमोजिनियस इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूशन हे फिक्स असतात. ओके, सो आता हे सबस्टिट्यूट करूया आपण. इथे बघा, डीवाय बाय डीएक्स ला काय पुट करणार मी, हे अख्खं एक्स डीयू बाय डीएक्स प्लस यू. हे बघा, प्लस हा वाय बाय एक्स चा स्क्वेअर आहे. वाय बाय एक्स ला लिहायचंय मला यू, मग हा झाला यू चा स्क्वेअर.
हा झाला u चा स्क्वेअर इज इक्वल टू वाय बाय एक्स इज इक्वल टू यू. म्हणजे जेवढे वाय बाय एक्स आहेत ना त्या सगळ्यात यू ठेवत जा. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर, नसेल तर नॉर्मल यू, जे काय आहे ते. सो हा झाला माझा इक्वेशन. हे बघा, हा यू आणि हा यू कॅन्सल, यू यू कॅन्सल. सो उरलं काय, एक्स डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर. हा यू स्क्वेअर गेला तिकडे. सो एक्स डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर. नाव आहे का व्हेरिएबल सेपरेबल? होमोजिनियस इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूशन केलं, हे आपोआप क्वेश्चन झाला व्हेरिएबल सेपरेबलचा. हे बघा, डी यू बाय हा झाला यू स्क्वेअर इज इक्वल टू, ते तिकडे गेलो, मायनस डी एक्स बाय एक्स, मायनस डी एक्स बाय एक्स. सो व्हेरिएबल सेपरेबल. आता फक्त इंटिग्रेशन करूया आपण. इंटिग्रेटिंग बोथ साइड. हा यू स्क्वेअर असं लिहू शकतो मी, कारण 1 अपॉन यू स्क्वेअरचा तर इंटिग्रेशन आपल्याला पार्ट नाही, बट यू रेस टू मायनस टू ते लिहू शकतो. डी यू मायनस डी एक्स बाय एक्स इंटिग्रेटिंग बोथ साइड. बोला, यू रेस टू मायनस टू चे इंटिग्रेशन, एक्स रेस टू एम, इट्स एक्स रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1 इज इक्वल टू मायनस लॉग एक्स मायनस लॉग एक्स प्लस सी. हा मायनस 2 प्लस 1 म्हणजे मायनस 1, आणि हा यू रेस टू मायनस 2 प्लस 1 म्हणजे यू रेस टू मायनस 1. यू रेस टू मायनस 1 म्हणजे खाली जाऊन यू, यू इनवर्स. यू इनवर्स म्हणजे काय, यू, आणि ही मायनस साइन वर दिली मी, इज इक्वल टू मायनस लॉग एक्स प्लस मायनस लॉग एक्स प्लस सी. हा लॉग एक्स इकडे घेतो. सो लॉग एक्स मायनस 1 बाय यू. यू काय होता आपला, यू होता वाय बाय एक्स, वाय बाय एक्स इज इक्वल टू सी. हा एक्स गेला वर. सो लॉग एक्स मायनस एक्स बाय वाय इज इक्वल टू सी. So this is my final answer. सो मी काय सबस्टिट्यूशन केले, मेन सबस्टिट्यूशन कडे लक्ष द्यायचंय तुम्ही. हे बघा, हा होमोजिनियस आहे हे पहिले ओळखा, डिग्री ओळखा, डिवाइड करा. सबस्टिट्यूशन फिक्स आहे ते सबस्टिट्यूट करा, आपोआप तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबलचा फॉर्म मिळेल. इंटिग्रेट करा, इंटिग्रेशन नंतर तुमचं डायरेक्टली आन्सर येईल. त्या आन्सर मध्ये परत यू ला वाय बाय एक्स ठेवा, आन्सर संपलं. होमोजिनियस खूप जास्त सोपा आहे, कारण फिक्स्ड फ्लो चार्ट आहे. फक्त राहिला पार्ट अवघड असला कुठला तर हा इंटिग्रेशन. तुमचे फॉर्म्युले पार्ट पाहिजेत. प्रत्येक लेक्चरला मी तेच जोर देतोय की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पार्ट करा. नेक्स्ट, सो अगेन सेम थिंग. व्हेरिएबल सेपरेबल आणि सबस्टिट्यूशन दोन्ही लागणार नाहीये, कारण इथे एक्स वाय गुंतलेला आहे, ह्याच्यासोबत इथे वेगळा आहे. तुम्ही किती ट्राय करा, व्हेरिएबल सेपरेबल नाही होणार नाही. सबस्टिट्यूशन तर, पण सबस्टिट्यूशनच्या आधी होमोजिनियस आहे का नाही चेक करा, कारण ते जास्त सोपं आहे. कारण ह्याची डिग्री किती आहे, एक्स इंटू वाय दोघं जण आहेत, एक्स स्क्वेअर दोघं जण आहेत, वाय स्क्वेअर दोघं जण आहेत. सो डिग्री किती आहे आपली, 2. दिस इज द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. दिस इज द होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. स्टेप नंबर 1, तेवढ्या डिग्रीच्या पॉवरच्या एक्सनी मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. हे बघा, 2 डिग्रीनी मी डिवाइड करतो, तर इक्वेशन काय होईल नीट ऑब्झर्व करा. इथे एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं तर एक एक कॅन्सल होईल, एक्स हा एक्स आणि त्यातला एक एक्स कॅन्सल, तो उरेल काय फक्त वाय बाय एक्स. हा एक्स आणि खालचा एक एक्स कॅन्सल झाला, उरलं वाय बाय एक्स मायनस हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल, तो उरला 1, तो उरला 1. हा dy बाय dx तसाच इज इक्वल टू वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. सो हे झालं माझं इक्वेशन. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केल्यानंतर याला डिवाइड केलं एक्स स्क्वेअरनी, हे झालं माझं इक्वेशन. सबस्टिट्यूशन चेंज होणार नाही. सो आता मी सबस्टिट्यूट करतोय. वाय बाय एक्स ला काय लिहायचंय मला, यू. So it will become u minus 1
dy बाय dx ला हे बघा हे लिहायचंय मगाशी सांगितलं x du बाय dx प्लस u इज इक्वल टू y स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर ला लिहिणार आपण u स्क्वेअर. बस आता हे सॉल्व्ह करा, व्हेरिएबल सेपरेबल आलेलं आहे, इंटिग्रेट करा, आन्सर करा. पुढचं पार्ट खूप सोपं आहे बघा, ऑब्झर्व करा. मल्टिप्लाय करूया. u मायनस वन ने मी ह्याला मल्टिप्लाय केलं x du बाय dx ला प्लस हा ब्रॅकेट इंटू हा ब्रॅकेट झाला, आता हा ब्रॅकेट इंटू u. सो u मायनस वन इंटू u इंटू u स्क्वेअर मायनस वन इंटू u मायनस. ओके, सो पहिल्या ब्रॅकेटनी पहिल्याला मल्टिप्लाय केलं, ह्या ब्रॅकेटनी दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं, राईट हँड साइड तसाच. काय कॅन्सल होत का? कॅन्सल करून टाकलं. सो लिहिताना असं लिहू शकतो आता आपण u मायनस वन एक्स du बाय dx इज इक्वल टू मायनस यू तिकडे जाऊन प्लस यू. आहे का व्हेरिएबल सेपरेबल? आहे. u मायनस वन du आणि u एका साईडला घ्या, dx आणि x दुसऱ्या साईडला घ्या, तर हे असं दिसेल u मायनस वन अपॉन u dx इज इक्वल टू सॉरी du इज इक्वल टू dx बाय x. हा u फक्त घेऊन आलो, बाकी ऍज इट इज. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सो u मायनस वन अपॉन u चं इंटिग्रेशन माहितीये का तुम्हाला? असा फॉर्म्युलाच नाही u मायनस वन अपॉन u. अशा वेळेला करायचं कॅन्सलेशन किंवा ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट अशी करायची की वर आणि खाली जो व्हेरिएबल आहे तो सेम आला पाहिजे. इथे तर सेमच आहे, वर u आहे खाली u आहे, डायरेक्टली सेपरेट करा. सेपरेट करा म्हणजे काय बघा, u अपॉन u मायनस वन अपॉन u. हा जो डिनॉमिनेटर आहे ना, मी सेपरेट केला, या u ला हा u लावला, या वन ला u लावलाय बघा, बाकी ऍज इट इज, बाकी काही चेंज केलं नाही. खूप सिंपल मेथड आहे, खूप सिंपल, सगळ्यात सिंपल टेक्निक आहे, सेपरेट करा. u ला u लावला, वन ला u लावला, सेपरेट केलं. आता काय झालं, हा झाला कॅन्सल. सो आता इक्वेशन माझं काय तयार झालंय इंटिग्रेशन मध्ये, हा झाला वन, हा झाला वन मायनस हा झाला वन बाय यू du इज इक्वल टू dx बाय x. ओके, सो वन चं इंटिग्रेशन u, वन बाय यू चं इंटिग्रेशन लॉग u. आता राहिले इंटिग्रेशनचा पार्ट, वन बाय एक्स इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी प्लस सी. सो हे तुमचं फायनल आन्सर असू शकतं. फक्त u च्या जागेवर काय करा, y बाय एक्स ठेवा, y बाय एक्स मायनस लॉग y बाय एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. थेअरी मध्ये काही प्रॉब्लेम नाही, बट जर का एमसीक्यू सॉल्व्ह करत असाल आणि एक्सपेक्टेड आन्सर हवं असेल, ओके, तर थोडं तुम्हाला मात्र सॉल्व्ह करायला लागेल. कसं सॉल्व्ह करायचं तेही मी दाखवून ठेवतो. हा u इथेच ठेवूया आणि या सी ला आहे ना लॉग सी लिहितो. लॉग 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 आहे ना, सो लॉग सी लिहितो. याचं कारण बघा, आता हा लॉग यू तिकडे जाईल, सो हा लिहितो मी लॉग यू प्लस लॉग एक्स प्लस लॉग सी. लॉग यू प्लस लॉग एक्स प्लस लॉग सी. लॉग लॉग लॉग, जेव्हा लॉग ऍड होतो, जेव्हा लॉग ऍड होतो, देन वी कॅन राईट एज लॉग ऑफ यू एक्स सी. वी कॅन राईट एज u इंटू लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए इंटू बी. तेच केलं मी, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी लॉग ए बी सी. आता लॉग इकडे आला तर अँटी लॉग होतो, अँटी लॉग दॅट इज ई रेस टू यू. सगळ्यांना माहिती पाहिजे की व्हॉट इज लॉग अँड व्हॉट इज अँटी लॉग. हा लॉग जेव्हा इकडे येतो तेव्हा आपण लिहितो ई रेस टू यू, इथे उरलं यू एक्स सी. थोडं अजून मी म्हटलं सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही आन्सर. हे पण तुमचं फायनल आन्सर आहे. दिस इज माय सिम्प्लिफाईड आन्सर. ओके, तुम्ही तुमच्यापैकी सिलेक्ट करा की तुम्हाला किती पुढे जायचंय, आन्सर सिलेक्ट सिम्प्लिफाय करायचंय. सो यू काय आहे आपला y बाय एक्स. सो फायनल आन्सर इज e रेस टू y बाय एक्स इज इक्वल टू y बाय एक्स एक्स सी. यू ला लिहिलं y बाय एक्स, एक्स आणि सी, हा एक्स एक्स कॅन्सल. सो माझं फायनल आन्सर काय आलंय आपल्या या क्वेश्चनचं, आपला फायनल आन्सर आहे ई रेस टू वाय बाय एक्स इज इक्वल टू वाय सी. दिस इज माय सिम्प्लिफाईड आन्सर. हे जर का तुम्ही इथे पुट कराल ना, एवढं सिम्प्लिफाय येणार नाही. ओके, हे आन्सर काही चुकीचं नाहीये आणि आन्सर काही 100% सिम्प्लिफाईड नाहीये. दिस इज माय 100% सिम्प्लिफाईड आन्सर.
सो यू हॅव टू सिलेक्ट. तुम्ही ऑनलाईन एमसीक्यू क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला इथपर्यंत जावं लागेल, कारण तुम्हाला ऑप्शन मध्ये हे असणार आहे, हे नसणार आहे. आणि जर का थेरी देत असाल तर तुम्ही इथेही थांबू शकता, फक्त यू ला एक्स बाय वाय, वाय बाय एक्स पुट करा आणि पुढे सिम्प्लिफाय पण करू शकता. बेटर राहील किती किती तुम्ही जास्त सिम्प्लिफाय करताय आन्सर. सो दिस इज द बेटर आन्सर. ओके, सो आपण हा क्वेश्चन बघितला, परत त्या स्टेप्स केल्या होत्या. हे तेच आहे, फक्त इंटिग्रेशन वाला पार्ट थोडा वेगळा होता इथे. सो स्टेप नंबर 1, चेक करा होमोजिनियस आहे का नाही. डिग्री 4 4 4 4, टोटल डिग्री 4 आहे. सो दिस इज द होमोजिनियस इक्वेशन. वी हॅव टू डिवाइड बाय एक्स रेज टू 4. ओके, सो आता ह्याला नुसतं एक्स रेज टू 4 ने डिवाइड करून चालणार नाही, आपल्याला डीवाय बाय डीएक्स चा फॉर्म पण पाहिजे. हे सबस्टिट्यूट कुठे करणार, हे इथे डीवाय बाय डीएक्स नाहीच आहे, मग पहिले डीवाय बाय डीएक्स आणा. डीवाय बाय डीएक्स कसा आणणार, मी काय करतो, सिंपल स्टेप आहे, डिवाइड होल इक्वेशन बाय डीएक्स. डिवाइड होल इक्वेशन बाय डीएक्स. डीएक्स ने डिवाइड केल्यावर काय होईल बघा, किती सिंपल आहे. हा असाच राहील, हा डीएक्स आणि तो डीएक्स कॅन्सल, डिवाइड केलेला, प्लस हा असाच राहिला, याला डीएक्स ने डिवाइड केलं तर डीवाय बाय डीएक्स होईल, आणि झिरोला डिवाइड केलं तर झिरोच राहणार आहे. सो मी फक्त एक सिंपल स्टेप केली आपला फॉर्मॅट आणण्यासाठी, डीवाय बाय डीएक्सचा, डिवाइड होल इक्वेशन बाय डीएक्स. ओके, सो हा आपला फॉर्म आलेला आहे. डिग्री आहे 4, सो मी डिवाइड करणार आहे एक्स रेज टू 4 नी. एक्स रेज टू 4 ने डिवाइड केलं की हा येईल वाय रेज टू 4 अपॉन एक्स रेज टू 4 मायनस हा 2 तसाच, एक्स क्यूब आणि खालचा एक्स क्यूब कॅन्सल, खाली एकच उरला एक्स. सो हे येईल वाय बाय एक्स. हा पहिला ब्रॅकेट प्लस दुसरा ब्रॅकेट, एक्स रेज टू 4 आणि खालचा एक्स रेज टू 4 कॅन्सल, 1 मायनस एक्स आणि इथला एक्स गेला तो उरला एक्स क्यूब. सो इट्स 2 वाय क्यूब बाय एक्स क्यूब. हा डीवाय बाय डीएक्स ऍज इट इज इक्वल टू 0. सो ऑब्झर्व करा, हा खूप लेंदी क्वेश्चन आहे आणि खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला हा असे क्वेश्चन होमोजिनियस वाले सॉल्व्ह करता आले पाहिजेत. टाइप सेम आहे पण सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, सो मी परत सबस्टिट्यूशन करतो जे आपले ठरले ते. सो स्टार्टिंग विथ दिस, हा झाला यू, तर हा झाला यू रेज टू 4 मायनस 2u मायनस 2u प्लस हा झाला 1 मायनस 2 यू क्यूब, हा 3 3 आहे म्हणजे यू क्यूब. हा ऍज इट इज नो, याला मी लिहिणार डीवाय बाय डीएक्स ला लिहिणार एक्स ड्यू बाय डीएक्स इज इक्वल टू 0. खूप मोठा क्वेश्चन तयार झालेला आहे. आता हा आपल्याला अख्खाच्या अख्खा सॉल्व्ह करायचा आहे. बघा सांगतो तसा सॉल्व्ह करायचा. नीट ऑब्झर्व करा, हा यू रेज टू 4 मायनस 2u ऍज इट इज ठेव. या ब्रॅकेटनी पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या तर काय दिसेल मला, 1 मायनस 2u क्यूब एक्स ड्यू बाय डीएक्स. या ब्रॅकेटनी फक्त पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलंय, प्लस या ब्रॅकेटनी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, दुसरीकडे फक्त यू आहे. सो यू इंटू 1 यू मायनस 2u क्यूब इंटू यू 2u रेज टू 4 2u रेज टू 4 इज इक्वल टू 0. काय कॅन्सल आउट होतंय का, हा बघा, हा u रेज टू 4 मायनस 2u रेज टू 4 विल बिकम मायनस u रेज टू 4. एक आपलं एलिमिनेट झालं, मायनस 2u प्लस u, अजून एक एलिमिनेट झालं, उरलं मायनस u. काय उरलं,
मायनस यू, हे तर ऍज इट इज ठेवायला लागेल, ह्याला ऑप्शन नाही. 1 2 3 4 निघून गेले, एवढं 2 उरले, प्लस सो सिम्प्लिफाय झालं आपलं इक्वेशन, बऱ्यापैकी सिम्प्लिफाय झालं. आता हे सगळं तिकडे घेऊन जाऊया. तर काय होईल, 1 मायनस 2u क्यूब एक्स du बाय dx इज इक्वल टू u रेज टू 4 प्लस यू, हे तिकडे जाऊन प्लस झालं ना सगळं, मायनस प्लस मायनस प्लस झालं. व्हेरिएबल सेपरेबल आहे बघा, व्हेरिएबल सेपरेबल. हा यू हा खाली येणार, सो हे असं दिसणार 1 मायनस 2u क्यूब अपॉन यू कॉमन काढतोय, यू कॉमन काढतोय, तर यू क्यूब प्लस 1 इज इक्वल टू dx बाय x. सो दिस इज द व्हेरिएबल सेपरेबल पार्ट. हा झाला व्हेरिएबल सेपरेबल पार्ट. आता फक्त लास्ट पार्ट उरलाय आपला, इंटिग्रेटिंग बोथ साइड. आन्सर संपला. सो इथपासून मेन पार्ट स्टार्ट होतो. इथपर्यंतचा पार्ट हा तुम्हाला कळला असेल, हा तर बेसिक होता. मला डीवाय बाय डीएक्स हवा म्हणून डीएक्स ने डिवाइड केलं. हा पार्ट आता तिसरा क्वेश्चन आहे सलग, ज्यात मी काय करतोय, डिग्रीच्या पॉवरनी एक्स नी डिवाइड करतोय. सबस्टिट्यूशन तेच चालू आहे, मी फक्त इथे काही वेगळं केलं नाही, फक्त मल्टिप्लाय केलंय, व्हेरिएबल सेपरेट केलंय आणि हा फॉर्म आणलाय. इथपर्यंत तर त्या स्टेप्स आहेत. इथून पुढे स्टेप बदलतात, कारण इंटिग्रेशनचे फॉर्म्युलेज बदलतात. सो याचं इंटिग्रेशन तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ 1 बाय एक्स लॉग एक्स. राहिला हा पार्ट. हा पार्ट इंटिग्रेट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. होमोजिनस इक्वेशन आणि नॉन होमोजिनस इक्वेशन मध्ये असाच पार्ट येणार आहे, जो तुम्हाला माहिती पाहिजे कसा सॉल्व्ह करायचा. सो त्यासाठी आपण आता मेन लक्ष देऊया. मी फक्त लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह करतो, फक्त लेफ्ट हँड साइड. सो आय एम रायटिंग LHS. ओके, सो 1 मायनस 2u क्यूब अपॉन u क्यूब प्लस 1 du. आता मी तुम्हाला एक हिंट देतो, ही हिंट तुम्हाला कुठे मिळणार नाही. हा कसा सॉल्व्ह करायचा नीट ऑब्झर्व करा. जेव्हा खाली दोन फंक्शन असतील ना, u एक वेगळा फंक्शन आहे, u क्यूब प्लस 1 एक वेगळा फंक्शन आहे, जेव्हा खाली दोन फंक्शन असतील तेव्हा न्यूमरेटर मध्ये व्हेरिएबल ऍडजस्ट करायचा. काय ऍडजस्ट करायचा? व्हेरिएबल ऍडजस्ट करायचा अकॉर्डिंग टू डिनॉमिनेटर. आता मला सांगा, डिनॉमिनेटर मधली हायेस्ट डिग्री कुठली आहे? यू क्यूब. न्यूमरेटर मध्ये पण ती डिग्री आहे का? हो, यू क्यूब. मग आता फक्त खालचा ब्रॅकेट आणि वरचा ब्रॅकेट सेम आणायचा. इतकी सिंपल स्टेप आपल्याला करायची. नीट ऑब्झर्व करा मी काय करतोय. 1 मायनस 2u क्यूब, मला सांगा, मला खाली यू क्यूब आहे, वर पण यू क्यूब पाहिजे, मग मी काय करतो, प्लस यू क्यूब मायनस यू. मी काय केलं, वर प्लस यू क्यूब केला. आता यू क्यूब आणलाय तर घालवायला पण लागेल, म्हणून मायनस यू क्यूब केलं. स्टेप नंबर 1. सो दिसताना कसं झालं, आता हा 1 तसाच. ओके, हा प्लस यू क्यूब मला हवा येतो, हा मला हवा येतो आहे. उरलेले ऍड करा, उरलेले ऍड करा, तर काय आले, -3u. उरलेले ऍड केल्यावर काय आलं, -3u. बघा, हा 1 तसाच, हा आपल्याला हवा येतो यू क्यूब, जो मी ऍडजस्ट केला तो तसाच. उरलेला कचरा, चला मी कचरा म्हणेन, तो सगळा ऍड करा. ओके, अपॉन यू क्यूब प्लस 1. झालं, माझं काम झालं, माझं काम झालं. नीट ऑब्झर्व करा, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, हे सेपरेट करतो मी. डिनॉमिनेटर्स सेपरेट करतो, म्हणजे काय, 1 प्लस यू क्यूबला यू अपॉन यू क्यूब प्लस 1 लिहितो, मायनस 3u क्यूबला यू अपॉन यू क्यूब प्लस 1 लिहितो. आय होप सेपरेटिंग द डिनॉमिनेटर तुम्हाला कळलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप, फक्त कॅन्सल करा आणि इंटिग्रेशन करा. फिनिश. कॅन्सल करा. काय काय कॅन्सल होईल, हे बघा, हे कॅन्सल होईल. उरलं काय, 1 बाय यू. इथला एक यू कॅन्सल होईल आणि इथला एक यू कॅन्सल होईल. सो उरलं काय, -3u स्क्वेअर, -3u स्क्वेअर अपॉन यू क्यूब प्लस 1. सो मी काय केलं, हा जो पार्ट होता ना, हा जो पार्ट, याला फक्त सेपरेट केलं, सिम्प्लिफाय केलं आणि दोन इंटिग्रेशनचे सेपरेट ब्रॅकेट्स आणले. बिकॉज
हा पार्ट डायरेक्ट इंटिग्रेट करता येणार नाही. इज इक्वल टू राईट हँड साइड ॲज इट इज 1/x dx. सो हा एवढं सगळं एवढं 1 2 3 4 स्टेप्स करून मी सेपरेट केलं. ओके, आता इंटिग्रेशन 1/u चं इंटिग्रेशन लॉग यू, 1/u चं इंटिग्रेशन लॉग यू. याचं इंटिग्रेशन किती सोपं आहे बघा. मी लास्ट लेक्चर मध्ये फॉर्म्युला दिला होता एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मी म्हटलं पण होतं खालच्याचा डेरिव्हेटिव्ह जर का वर असेल तर आन्सर असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तेच आहे बघा. यू क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? यू क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3u² आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो खालच्या अख्ख्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. सो आन्सर इज डायरेक्टली लॉग ऑफ डिनॉमिनेटर. लॉग ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल टू लॉग एक्स. आता ऑब्झर्व करा, हा लॉग आहे, हा लॉग आहे, हा लॉग आहे. मग सी लिहिताना पण मी शिस्तीत लॉग सी लिहितो. सी लिहिताना मी शिस्तीत लॉग सी लिहिला. सो आन्सर संपलंय आपलं. लॉग ए मायनस लॉग बी इज लॉग ए बाय बी. लॉग ए मायनस लॉग बी लॉग ए बाय बी. लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए बी. लॉग लॉग झाले कॅन्सल. सो आन्सर संपलेलं आहे आपलं. माय फायनल आन्सर फक्त यू ला पुट करा y बाय एक्स. सो y बाय एक्स अपॉन y बाय एक्स क्यूब प्लस 1 is equal to xc. This is my final answer. Yes, this is my final answer, but I can further simplify it within 2 steps. 2 स्टेप मध्ये आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं? नीट ऑब्झर्व करा. हा एक्स क्यूब डिनॉमिनेटरला आहे, क्रॉस मल्टिप्लाय करूया, बेस कॉमन करून घेऊया. तर असा दिसेल y बाय एक्स अपॉन वाय क्यूब प्लस एक्स क्यूब बाय एक्स क्यूब इज इक्वल टू xc. आता यातला हा डिनॉमिनेटर आणि इथला कॅन्सल आणि हा वर जाईल. तर हा दिसताना असा दिसेल y(x²). हा बघा ना, हा एक्स क्यूबचा हा एक्स आणि हा एक्स कॅन्सल झाला, स्क्वेअर उरला. हा x² वर गेला अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू xc. अजून एक एक्स कट झाला. सो उरलं आन्सर माझं yx अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू c. सो तुमचं हे पण आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबर आहे आणि हे पण आन्सर बरोबर आहे. ऑल द आन्सर्स आर करेक्ट. फक्त मी तुम्हाला फर्दर कुठपर्यंत सिम्प्लिफाय होऊ शकतं आन्सर हे सांगतो. सो 3 घेतले होमोजिनियस. हे होमोजिनियस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट नाही डिफरन्शियल इक्वेशनचा, बट तुम्हाला माहिती पाहिजे काय सबस्टिट्यूट करायचं आणि कसं इंटिग्रेशन करायचं. हे इंटिग्रेशन खूप जास्त महत्वाचं आहे. या टाइपचे इंटिग्रेशनचे क्वेश्चन थेरी पेपरला खूप जास्त येतात. ओके, ऑनलाईन एमसीक्यूजच्या वगैरे पॅटर्नला बेसिक तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे की काय सबस्टिट्यूट करायचंय आणि कशी डिग्री फाइंड करायची, कुठल्या डिग्रीने डिवाइड करायचं, एवढं बेसिक तुम्हाला ऑनलाईनसाठी माहिती पाहिजे. बट फॉर थेरी एक्झाम हा जो पार्ट होता जो मी सेपरेट केले, डिनॉमिनेटर्स वेगवेगळे केले, हा पार्ट खूप जास्त महत्वाचा आहे. मी हिंट काय दिली होती? जर मी हिंट एवढी लक्षात ठेवा फक्त, जर का 2 ब्रॅकेट्स असतील डिनॉमिनेटरला तर न्यूमरेटर मध्ये व्हेरिएबल ऍडजस्ट करा. आणि जर का डिनॉमिनेटरला एकच ब्रॅकेट असेल, हा यू नसता तर न्यूमरेटरला फक्त कॉन्स्टंट ऍडजस्ट करा. काय ऍडजस्ट करा? कॉन्स्टंट. म्हणजे हा 1 आहे ना, तो ऍडजस्ट करायचा. सो हिंट अशी कुठेतरी लिहून ठेवा. 2 ब्रॅकेट्स असतील तर व्हेरिएबल ऍडजस्ट करायचे, एक ब्रॅकेट असेल तर कॉन्स्टंट ऍडजस्ट करायचे. कारण तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये दॅट इज नॉन होमोजिनियस मध्ये ही हिंट खूप जास्त महत्वाची लागणार. सो ही हिंट बाजूला लिहून घ्या. आपण इथे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन थांबवू. थँक्यू.